Welcome to free online classes of physics with Lambur sir. So dear students, we have started our discussion for the applications of theorem, and in that discussion we have completed MI of thin uniform ring about four different axes, as well as MI of thin uniform disk about the four different axes. And during that discussion we have find MI of ring as well as MI of disk about the own axis by the method of integration. And after that, MI of ring or disk about diameter, about tangent in plane or tangent perpendicular to plane. Expressions for MI are derived by applying either perpendicular axis theorem or parallel axis theorem. So in today's lecture, we will study MI of thin uniform rod about its different axes. So let us try about an axis passing through the center of mass of the rod and perpendicular to its length. म्हणजे हा जो ऍक्सिस आहे तो थीन युनिफॉर्म रॉडचा ओन ऍक्सिस आहे, ट्रान्सवर्स ऍक्सिस आहे, सेंट्रल ऍक्सिस आहे, which is passing through the center of mass and perpendicular to length of the rod. Such axis is called as transverse, central or symmetric axis, isn't it? So we will consider thin uniform rod AB whose length is capital L and mass is capital M and rotating about its axis passing through center perpendicular to length. मग अशा प्रकारचा जो रॉड AB आहे ज्याची लेंथ कॅपिटल L आहे, ज्याचं मास कॅपिटल M आहे, त्या रॉडची डायग्राम ऑब्झर्व करा. AB is the thin uniform rod whose length is L. त्यामुळं त्याच्या सेंटर मधून जाणारा हा जो ऍक्सिस आहे हा त्याचा ओन ऍक्सिस आहे, ट्रान्सवर्स ऍक्सिस आहे, जो त्याच्या लेंथला परपेंडिक्युलर आहे आणि सेंटर पासून लेंथ -L/2 आणि लेंथ +L/2 अशा पद्धतीनं स्प्लिट होईल. आणि या सेंट्रल ऍक्सिस भोवती जर तो रॉड रोटेट झाला तर त्याच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं जे एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन we should derived by the mathematical integration, not by applying any one of the theorem. Are you getting this? MI, expression for MI about central or symmetrical or transverse axis is derived by method of integration. त्यामुळे ह्या रॉडच्या ओन ऍक्सिस भोवतीची जी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे that should be derived by the method of integration. So moment of inertia of this thin rod about an axis passing through its center is given by. आता ही मोमेंट ऑफ इनर्शिया मुलांनो डायरेक्ट फॉर्म्युलानं दिलेली आहे. जशी आपण थीन युनिफॉर्म रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया देखील डायरेक्ट फॉर्म्युलानं घेतली होती. त्याचं मॅथमॅटिकल डेरिव्हेशन आपल्याला प्रोव्हाइड केलं नव्हतं सिलेबसमध्ये. तसंच या थीन युनिफॉर्म रॉडची ओन ऍक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया इट इज प्रोव्हाइडेड डायरेक्टली. पण त्याला मॅथमॅटिकल प्रूफ आहे, जसं आपण युनिफॉर्म डिस्कच्या ओन ऍक्सिस भोवतीची MI फाइंड आउट करताना मिळवलं तसं. या फॉर्म्युल्यामध्ये M is the mass of that rod, L is the length of the rod divided by 12. So MI of thin uniform rod about its own axis is equal to ml square by 12. आणि या फॉर्म्युल्याचं एक्सप्रेशन जे आहे इट इज डिराइव्ड बाय मॅथमॅटिकल इंटिग्रेशन.
आणि ते डिराइव्ह करताना मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो यातली. ह्या रॉडला स्मॉल एलिमेंट मध्ये डिवाइड करा आणि त्यातीलच एक एलिमेंट इथं आपण कन्सिडर केलंय ज्याची लेंथ dx आहे आणि ज्या एलिमेंटचं ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स x आहे. मग या एलिमेंट dx लेंथ असलेल्या एलिमेंटचं मास फाइंड आउट करा आणि मास जर तुम्हाला मिळालं तर त्याचं डिस्टन्स ऍक्सिस पासून माहिती आहे. मास माहिती आहे, डिस्टन्स माहिती आहे, एका एलिमेंटची मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येईल. आणि मग त्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं फॉर्म्युल्याचं इंटिग्रेशन घ्या ओव्हर द लिमिट्स -L/2 टू +L/2 आणि त्या इंटिग्रेशनचं आन्सर is given by this formula. So mi of rod can be derived just like mi of thin uniform disk. त्याला मॅथमॅटिकल डेरिव्हेशन आहे. आता रॉडची mi ओन ऍक्सिस भोवती ml² असेल तर त्याच ऍक्सिस भोवती रॉडच्या रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू पण मिळवता येईल आपल्याला. आणि ती रेडियस ऑफ गायरेशन काढण्यासाठी आपण लिहितो √I/m. पण रेडियस ऑफ गायरेशनला सफिक्स तो ज्या पॉइंट मधून पास होतो ऍक्सिस त्या पॉइंटचं सफिक्स देतो. सो kc equal to √IC/m. What is the value of IC? ml²/12. This m and this m gets cancelled. L²/12. L² चं रूट L. √12. हे √12 तुम्ही कसं लिहू शकता? 4 into 3. 4 चं रूट 2. So radius of gyration of rod about its own axis is equal to L/2√3. तर ह्या ओन ऍक्सिस भोवतीची रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला एक्सप्रेशन मॅथमॅटिकली माहिती करून घ्यावं लागतं. नाव you consider the second axis. Once again the same heading, mi of thin uniform rod about an axis passing through one end of the rod and perpendicular to its length. आता मात्र ऍक्सिसची पोझिशन बदलली. Axis is still perpendicular to length, but it is now passing through one end of the rod. मग one end of the rod म्हणजे एक तर तो A मधून पास होत असेल किंवा B एंड मधून पास होत असेल. लेंथला परपेंडिक्युलर. ऍक्सिसची पोझिशन आता बदललेली आहे. सिरीज. So we will consider such thin uniform rod rotating about an axis passing through its end O and perpendicular to its length. मग ह्या सेंटेन्सला एक्सप्लेन करणारी डायग्रॅम आपण रेफर करा. is the axis which is passing through one end. आपण त्याला O नाव दिलंय आणि त्या रॉडच्या लेंथला अजून परपेंडिक्युलर आहे तो ऍक्सिस. आता मुलांनो तुम्ही ऍक्सिस थ्रू वन एंड भोवती जर मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर कोणता थेरम अप्लाय करायचा ते इथंच कळ. कारण रॉडच्या ओन ऍक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया आपण माहिती झालेली आहे आणि ऍक्सिस पासिंग थ्रू वन एंड भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायची. मग इथं हे जे दोन ऍक्सिस आहेत ते पॅरलल ऍक्सिस आहेत आणि त्यापैकी एक ऍक्सिस रॉडच्या सेंटर ऑफ मास मधून पास होतोय. म्हणजे आपल्याला पॅरलल ऍक्सिस थेरम अप्लाय करताना जी नीड आहे ती इथं सॅटिस्फाय झालेली आहे. म्हणून तुम्ही इथं थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस यूज करणार आहात. बिफोर दॅट दिस M mass of the rod, C center of mass of the rod, L length of the rod, isn't it? Now IO mi about this axis. मग ह्या ऍक्सिसचं आपण एक्सप्रेशन कसं द्यायचं? mi of the rod about an axis passing through its one end O and perpendicular to its length. मग IC is what? IC is
mi of the rod about an axis passing through center of mass and perpendicular to the length of rod. म्हणजे on axis. After that, what is the distance between the two parallel axes? H, and that is equal to L by 2. Distance between two parallel axes, H equal to L by 2. Now, we will shift to our next slide. See here, IC equal to ml square by 12 equal to mi of the rod about a parallel axis but passing through its center of mass. मग या IO चे व्हॅल्यू फाइंड आउट करताना you have to substitute the value of IC and you have to substitute the value of H. So you substitute it in the theorem of parallel axis, which is written like this: IO equal to IC plus MH square. In this equation, IC equal to ml square by 12 and H is L by 2. You can substitute here ml square by 12 plus the value of H is L by 2. That's why L square by 4. आता जर या दोन टर्मची तुम्ही ऍडिशन केला तर त्या ऍडिशनचा आन्सर ml स्क्वेअर बाय 3. तुम्ही डिनॉमिनेटर सेम करू शकता. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 ml स्क्वेअर प्लस 12 ml स्क्वेअर किती झालं? 16 ml स्क्वेअर. मल्टिप्लाय बाय 12 into 4, 16 upon 48. So 1 upon 3. So IO equal to ml square by 3. Dear students, what is this? This is mi of the same rod, but about an axis passing through its 1/8. So mi changes if the position of axis changes, because distribution of mass about that axis also changes. If we know the mi of rod about axis through 1/8, you can find a radius of gyration about that axis. So radius of gyration of rod about the given axis is under root IO upon M. So what is the value of IO? ml square by 3 upon M. M common आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये, कॅन्सल होईल. What will remain in the root? L square by 3. So final L upon root 3. So this is how we can find mi of thin uniform rod about axis through its 1/8 by using parallel axis theorem. So let us try to understand this application. This axis is passing midway between one end and center of mass of the rod and perpendicular to its length. म्हणजे रॉड तोच आहे. म्हणजे mi of thin uniform rod आपल्याला काढायचा आहे, but axis different आहे. Axis is passing midway between one end आणि सेंटर ऑफ मास ह्यांच्या मिडवे मधून जाणाऱ्या ऍक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची आहे. व्हॉट यू थिंक? मोमेंट ऑफ इनर्शिया विल बी सेम ऑर डिफरंट? त्याचं आन्सर मुलांनो या पद्धतीचं यायला पाहिजे. आणि ते आन्सर समजून घेण्यासाठी इथं मी एक डायग्राम तुम्हाला समजावून सांगतो. सी, इज द रॉड, इज द ओन ऍक्सिस. याच्या भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहिती आहे ml स्क्वेअर बाय 12. हा तो ऍक्सिस, ह्याच्या भोवतीची mi तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितले. आणि इट इज पासिंग मिडवे बिटवीन वन एंड अँड सेंटर ऑफ मास. मग पुन्हा एकदा कोणता थेरम तुम्ही अप्लाय कराल? मिडवे मधून जाणाऱ्या ऍक्सिस भोवतीची mi फाइंड करण्यासाठी ऑफकोर्स पॅरलल ऍक्सिस थेरम, म्हणजेच हाच फॉर्म्युला. सी हिअर, या फॉर्म्युलामध्ये IO न लिहिता M लिहिणार, इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. आर यू गेटिंग द व्हॅल्यू ऑफ IC? सेम ml स्क्वेअर बाय 12. बट H विल बी डिफरंट हिअर. व्हॉट शुड बी H? इथं तुम्ही H किती घेतलं होतं?
वन एंड आणि सेंटर ऑफ मास मधलं डिस्टन्स L/2 घेतलं होतं. आता मात्र इथं H किती घ्यावं लागेल? H तुम्हाला L/4 घ्यावं लागेल. आणि जर तुम्ही त्या H ची व्हॅल्यू L/4 इथं सबस्टिट्यूट केली तर इथं L² अपॉन 16 होईल. म्हणजे ती टर्म असं होणार mL² अपॉन 12 प्लस mL² अपॉन 16. आणि तुम्ही जर डिनॉमिनेटर सेम करून आन्सर फाइंड करायचा प्रयत्न केलात, द आन्सर विल बी धिस 7/48 mL². So this is how we have studied three different bodies. First one is the thin uniform ring, second one is the thin uniform disk, and third one thin uniform rod. आणि त्या प्रत्येकाच्या सेंट्रल किंवा ओन ऍक्सिस भोवतीची MI इंटिग्रेशन मेथडनं फाइंड आउट केली आणि रिमेनिंग ऍक्सिस भोवतीची MI by applying theorem we find the expressions. So with this we will conclude today's lecture. Thank you, dear friends.